श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपल्याला माहिती आहे की बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो की कर्णी बाधेपासून खूप लोक त्रासलेले असतात। बऱ्याच जणांना ती कर्णी बाधा होत असते, म्हणजे कोणी करत असतं त्याचा त्रास होत असतो। ह्या त्रासामुळे ते खूप खूप त्रासलेले असतात, त्याच्यासाठी ते म्हणजे त्यातून बाहेर पडण्यासाठी पण प्रयत्न करत असतात। आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच सेवा आणलेली। सेवा अतिशय सोपी आहे, छोटी आहे, परंतु आपल्याला ती मनापासून श्रद्धेने करायची आहे। व्हिडिओ छोटाच होईल, फार मोठा होणार नाही, त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि त्यानुसार सेवा करा। तर असो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। बघा काय होतं, कर्णी बाधा करणारे काय बाहेरचे नसतात, काय लांबचे नसतात, हे आपलेच असतात जवळचे। कारण की जेव्हा आपली प्रगती, आपलं चांगलं होणं हे जेव्हा बघवत नाही ना, त्यावेळेस आपल्यावर ते काहीतरी आता बोलता येत नाही त्यांना, की आपल्याला मागे ओढता येत नाही। आपली प्रगती होते त्यांना आपल्याला मागे ओढता येत नाही, की आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला काही करता येत नाही। मग त्यावेळेस ते काय करता, असा मार्ग अवलंबता। ह्या मार्गाने का होत नाही, ते आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात। तर असं बऱ्याच ठिकाणी असतं। हे बऱ्याच ठिकाणी आपण पहिले, मला विश्वास नव्हता ह्या गोष्टीवर, म्हणजे जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मला ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता। परंतु जेव्हा आता ह्या मार्गात आल्यानंतर किंवा जेव्हा बघते मी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून की लोकांची समस्या येत आहे आणि त्या खरोखर असतात त्या, तर तेव्हा माझा पण विश्वास बसायला लागला। नाही तर अगोदर माझा नव्हता या गोष्टीवर विश्वास, बरं का। आणि कसं होतं, पूर्वी आई वडील सांगायचे आमचे की असं असं असतं, असं आहे, तसं आहे, परंतु मी एवढी मनावर नव्हती घेत। मला यासाठीच काही नसतं असं, पण नाही नाही, खरंच असतं। तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला आपण आपण फक्त आहे ना सेवाच करू शकतो। कारण की कसं, त्या गोष्टीवर आपण त्यांच्यासारखं हे केलं ना, आपल्याला ते करायचंच नाही आपल्या मार्गामध्ये। म्हणजे स्वामींच्या सेवेत असं आहे की ते आपण कोणाला त्रास होणार नाही अशी सेवा करतो। आपल्याला फक्त त्या मार्गातून मोकळं व्हायचं असतं, बाहेर पडायचं असतं। जो समोरचा करतो त्यापासून आपल्याला संरक्षण करायचं असतं, आपलं आपल्या परिवाराचं संरक्षण करायचं असतं, ना की आपण त्याला इजा पोहोचवायची असतं। त्याला बघणारे ते स्वामी आहेत, तो देव आहे, तो त्यांना ते बघणारच। आणि ते कसं असतं, कोणालाच कोणाचे कर्म चुकलेले नाही। तुम्हाला तुम्ही जर काही वाईट कर्म करत असाल तर तुम्हाला ते कधी ना कधी भरावे लागतातच। कधी ना कधी तुमचं जर पुण्य भरपूर असेल तर तुम्ही ह्या जन्मात त्याच्यातून निघून जाल, पुढचा जन्म तुम्ही त्याच्यासाठी घ्याल। तुमचा पुण्य जर जास्त असेल तुम्हाला ह्या जन्मात त्याचे भोग नाही भोगावं लागणार, त्याच्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि ते भोगावं लागेल। पण तुमचं जर पुण्याचा साठा कमी असेल, तर तुम्ही जर काही केलं असेल हे वाईट कामं, तर तुम्हाला ते लगेचच त्याचं काही दिवसातच तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं। म्हणून अशा गोष्टी असतात। तर आता आम्ही आमच्या अक्षरशः डोळ्याने बघितलेले आहेत, असे सुद्धा लोक आहेत आमच्या आजूबाजूला। आणि आम्ही बघितलेलं आहे, आम्हाला सुद्धा असे खूप त्रास द्यायचे, म्हणजे लग्नाआधी असे आई वडील सांगायचे की ह्या असे करता आपल्याला, तसे करता आपल्याला। तर मला तर त्यावेळेस विश्वास नाही बसायचा, पण ते सांगायचे तर, आणि त्रास व्हायचा त्यांना त्यांना त्रास व्हायचा म्हणून ते घरात बोलायचे, म्हणजे माझ्याशी नाही पण घरात दोघं बोलायचे, तर तेव्हा मला जाणवायचं। पण मी म्हणायची हे काय पण बोलता असं। पण नंतर आता कळतं की आज जे आम्हाला असे जे काही त्रास देत होते, ब्लॅक मॅजिक करून जे काही त्रास देत होते ना, आज त्यांना तेच दिवस आहे। आमचं चांगलं झालं, आमचं काय कालांतराने चांगलं झालं। काही दिवस होते ते त्रास देत होते, तेवढे दिवस होतात तसे दिवस, नंतर आमचं कालांतराने चांगलं झालं आणि आज त्यांचे ते दिवस आहेत जे आम्ही सुद्धा भोगले नाही, यापेक्षा वाईट दिवस त्यांचे आज आहे। तर असं असतं, म्हणून सांगते की ज्याची पुण्याई जास्त आहे त्याला त्या या जन्मात नाही भोगावं लागत, त्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो। पण ज्याची पुण्याई कमी असेल ना, तर त्याला ह्याच जन्मात आणि आपल्या समोरच भोगावे लागतात। म्हणून आपल्याला काही असं हे नाही करायचं की त्याच्या आपल्या सेवेतून म्हणा किंवा आपण काही त्याने ब्लॅक मॅजिक केली आपल्याला त्रास देण्यासाठी, आपण लगेच कुठल्या तरी याच्याकडे जायचं, बुवा बाबाकडे, त्याच्याकडूनही काही करून घ्यायचं, त्याच्यावर करायचं, त्यालाही त्रास होण्यासाठी आपण काही करायचं नाही। ते बसलेले आहे ना वरती, ते बरोबर ज्याचं त्याचा कर्माचे त्याला वेळ आली का योग्य वेळेला ते त्याला फळ देत असतात। त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही, आपण फक्त त्याच्यातून आहे ना बाहेर पडण्यासाठी आपण सेवा करायची।
आपण फक्त त्यातून बाहेर पडण्यासाठी, आपल्या परिवाराचं, आपलं संरक्षण होण्यासाठी सेवा करायची. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे, की असा जर प्रकार आपल्याला जाणवत असेल, तर त्याच्यातून आपल्या परिवाराचं, आपल्या घराचं, आपलं संरक्षण कसं करायचं, त्यासाठी काय सेवा करायची. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर काय करायचं? सगळ्यात पहिले अमावास्या असेल किंवा शनिवार असेल, अमावास्या किंवा शनिवार एकाच दिवशी करायची आहे ती सेवा. अमावास्याला किंवा शनिवारच्या दिवशी 5 असले नारळ आणायचे. असले नारळ म्हणजे काय, ते पाण्याचे नारळ असतात, आपण पाणी पितो ते. फक्त त्या नारळाला काडी पण पाहिजे, दांडी पण पाहिजे. आणि ते नारळ कसे असतात, ते आता हे केले असं खाली पडताना, म्हणून खाली पडलेले नाही घ्यायचे. तर फांदी असते ना, भेटतात ते नारळवाल्यांकडे. फांदी असतात, त्यांना सांगायचं आम्हाला फांदीसह नारळ द्या. 5 असले नारळ आणायचे. असले नारळ आणायचे 5. ते एका घरामध्ये बघा, त्याला पण थोडं धुवून घ्या थोडंसं, कारण की कसं त्याला खूप जणांचे हात लागलेले असतात, म्हणून त्याला शुद्ध करून घ्यायचं. धुवून घ्या, पुसून थोडंसं पाणी त्यांच्यावर, नाहीतर पाणी शिंपडा, नाहीतर त्याला पाण्याने धुवून काढा किंवा पाणी शिंपडा, तुम्हाला जसं वाटेल तसं. त्यानंतर त्याला स्वच्छ पुसून घ्या, कोरडं करून घ्या, नाहीतर ते ओल्याने खराब नको व्हायला. तसं ते वरती सुकणारच आहे, परंतु तरी आपल्याला एक करून घ्यायचे. त्यानंतर एक पाट घ्या. आपण देवासमोर बसायचं आहे सगळं घेऊन. देवासमोर एक दिवा लावा, अगरबत्त्या 2 लावा. त्यानंतर देवाची आपली जी काही नित्य सेवा असते पहिले तुमची करून घ्या. 11 माळे श्री स्वामी समर्थ जप असेल, स्वामी चरित्र सारामृतचे अध्याय असेल, जी पण आपली नित्य सेवा असते ती सगळी करायची. कारण की आपल्याला कुठलाही उपाय करायचा असला तर पहिले नित्य सेवा आपल्याला करावी लागते. जेव्हा तुम्ही नित्य सेवा कराल तेव्हा तुम्हाला स्वामी आशीर्वाद देतात. नाहीतर काय होतं, आपण नित्य सेवा नाही केली आणि डायरेक्ट आपण तोडगे उपाय केले ना, तर एवढा त्याचा असर होत नाही. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर मग 5 असले नारळ घ्यायचे. त्यात आणखी 5 हे घ्यायचंय, संरक्षण कवच. बघा ते असे बिबा वगैरे आपल्याकडे भेटतं. बिबा, कवडी, पिवळी मोहरी, त्यानंतर हे असतं त्याच्यात बेहडा, असे 4 वस्तू असतात. तर ते संरक्षण कवच घ्यायचं 5. त्यानंतर त्यात हे बघा असं आणखी काळी हळद पण आहे बघा. अशी काळी हळद पण असते. तुम्हाला हवी असेल तर ती भेटून पण जाईल माझ्याकडे. काळी हळद असते, नाही तर तुम्हाला तुमच्या जवळच्या एखाद्या काष्ट औषधाच्या दुकानात पण मिळेल. ही औषधी पण आहे, म्हणजे याचा तांत्रिक पण उपयोग होतो आणि औषधी पण उपयोग होतो. त्यामुळे तुम्हाला ते काष्ट औषधी दुकान आहे तिथं पण भेटेल, नाही भेटले तर तुम्हाला माझ्याकडे पण भेटेल. तर हे अशी काळी हळद असते बघा, ही काळी हळद लागते आपल्याला. तर 5 मग ही 5 काळी हळदचे लागतील आपल्याला. 5 काळी हळद लागेल, 5 असले नारळ आणि 5 संरक्षण कवच. हे घ्यायचं. एका पाटावर परात ठेवायची, परातीमध्ये हे सगळं ठेवायचं. सॉरी, एका पाटावर कपडा घ्यायचा, लाल कपडा. त्याच्यावरती परात ठेवायची, परातीमध्ये पण लाल कपडा ठेवा आणि त्याच्यामध्ये हे सगळं ठेवा. त्याच्यामध्ये पण सगळं ठेवा. हे सगळं त्याच्यात एका परातीत ठेवा. त्यानंतर आपण अगोदरच आपण दिवा 2 अगरबत्त्या लावायचे. त्यानंतर स्वामी स्तवन म्हणा, 11 माळे श्री स्वामी समर्थ जप आपल्याला त्याला हात लावून करायचे. ते परातीला आपण असा हात लावा, नाही तर त्या नारळाला असा हात लावा. आणि आपल्याला 11 माळे श्री स्वामी समर्थ जप. आता तुम्हाला माहिती की डाव्या हाताने माळ जप करावा लागते, नाही जमलं तर आपल्याला जप काउंटरने करा. नाही तर मग आपल्याला 11 माळे जप करायला साधारण 22-23 मिनिटं लागतात. मग 22-23 मिनिटं श्री स्वामी समर्थ जप करा. 1 माळ महामृत्युंजय मंत्र जप करा. 1 माळ महामृत्युंजय मंत्र जप. त्यानंतर 11 माळे श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ महामृत्युंजय मंत्र जप. त्यानंतर 11 माळी शाबरी मंत्र जप. शाबरी मंत्र कोणता आहे? ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मुक्षीयम अमृतात. हा महामृत्युंजय मंत्र आहे. त्यानंतर आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक वाचायचे, 11 वेळा वल्गा सूक्त वाचायचं आहे. 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सूक्त. ही एवढी सगळी सेवा आपल्याला त्या नारळाला हात लावून करायची आहे. ती सेवा झाली की मग नंतर आपल्याला सेवा झाली की थोडा वेळ राहू द्यायचे. नंतर मग आता ज्या तुम्ही अगरबत्त्या लावलेल्या आहे त्याची जी रक्षा पडते, तुम्ही सेवा करताना त्याची रक्षा पडते. सॉरी, अजून तुम्हाला एक सांगायचं राहिलं. पिवळी मोहरी पण लागणार आहे त्याच्यामध्ये, थोडीशी पिवळी मोहरी पण लागणार आहे. तुम्ही जर ती सेवा, तुमच्याकडे जर सेवा केलेली पिवळी मोहरी असेल तर ती टाकली त्यात तरी चालेल.
मग थोडीशी पिवळी मोहरी पण लागेल एवढीशी. मग ती सेवा झाली की मग थोडा वेळ राहू द्यायचं स्वामींपुढे आणि नंतर लाल कोरा कपडा घ्यायचा आहे. त्याचे 5 चौकोन करायचे म्हणजे ते नारळ आपल्याला 5 कपड्यामध्ये बांधायचे वेगळे-वेगळे 5 नारळ 5 कपड्यात बांधायचे. मग आपल्याला थोडासा कपडा असा ते नारळ पूर्ण व्यवस्थित बांधला जाईल असे कपडा घ्यायचा आहे आणि कोरा कपडा घ्यायचा मात्र आणि ते नारळ नंतर आपण नारळ त्याच्यानंतर संरक्षण कवच ही काळी हळद आणि थोडीशी पिवळी मोहरी असं आपल्याला त्या कपड्यामध्ये एका कपड्यात बांधायचं. असं करत करत आपल्याला 5 कपड्यामध्ये सगळं 5ही वस्तू प्रत्येक वस्तू प्रत्येक कपड्यात 5-5 वस्तू ह्या येतील. म्हणजे नारळ, त्यानंतर कवच, संरक्षण कवच, पिवळी मोहरी आणि काळी हळद 4 वस्तू येतील. ह्या 4ही वस्तू त्याच्यात येतील. मग हे नंतर आपण सगळे 5 झाले आपले तयार, की मग सगळ्यात पहिले आपण म्हणजे हे काय करतं आपल्याला आपल्या घराच्या 4 कोपऱ्यात म्हणजे ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य ह्या 4 कोपऱ्यात लावा. 4 कोपऱ्यात 4 बांधायचे. त्यानंतर जो एक 5वा राहतो घराच्या सेंटरला लावा तुम्ही. म्हणजे तो तुमच्या मेन दरवाजाच्या समोर वरती लावला. आपल्या हॉलमध्ये लावून द्या वरती तरी चालेल. म्हणजे समोरून येणारा जो असतो त्याची जी काही म्हणजे जी काही समोरून येणारी जी काही तुमची निगेटिव्ह ऊर्जा, जी काही बाधा असेल, जो काही करणारा प्रकार असेल, तर हा प्रकार तो तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. म्हणून एक समोर आपल्या याच्यामध्ये लावायचं आहे. हॉलमध्ये समोर आपल्या आता असतं बघा फॅनच्या पुढे आपण एक कडी करतच असतो, तर तिथं लावायचं आहे ते. असं आपल्याला 5 असलेले नारळाचं हे करायचे आहे सेवा. मग ती तुम्ही शनिवारी करा, नाहीतर अमावस्या लवकर आली तर अमावस्येला करा. आपण हे सेवा करून बघा, अनुभव घ्या खूप छान. फक्त आपल्याला काय करायचं तुम्हाला एक त्याचा पण अनुभव हे सांगते, की बदलायचं केव्हा. कारण की कसं असतं आता मी बघा माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देत असते. असं नाही की अर्धी ह्या व्हिडिओमध्ये, अर्धी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला थोडी व्हिडिओ मोठी होते आणि काही-काही जणांना वाटतं, की महत्त्वाचं सांगत नाही. पण महत्त्वाचं सांगण्यासाठी आपल्याला पहिले तुम्हाला पूर्व माहिती पण पाहिजे असते ना, म्हणून मला थोडं अगोदरचं पण सांगावं लागतं. तर असो. तर आता काय होतं, जेव्हा आपल्यावर संकट येतो किंवा असा काही प्रकार होत असतो ना, तर जे आपण ते 5 कोपऱ्याला 5 बांधलेले नारळ आहेत, त्यापैकी कुठलं पण एक नारळ आहे ना सडतं. सडतं, पाणी पडतं किंवा ते कधी-कधी फुटतं सुद्धा. म्हणजे खूपच मोठा प्रकार असेल ना, एखादा असा जीव घेणा जर प्रकार असेल, तर ते फुटून जातं. म्हणजे आपलं संकट सगळं ते त्याच्यावर जातं. ते आपल्याला काही इजा होत नाही. आपल्याला काहीच होत नाही त्याच्याने. आपण सेफ राहतो, पण ते सगळं ते त्याच्यावर जातं. मग कधी-कधी असं पण होतं, की ते फुटून जातं, कधी तडा जातो, कधी पाणी गळतं. घाबरायचं नाही त्यावेळेस. त्यावेळेस अजिबात घाबरायचं नाही. जर असं झालं, की मग त्या ठिकाणचं समजा उदाहरणार्थ तुमच्या दरवाजा समोरचं नारळ झालं खराब. असं झालं पाणी पडलेलं असं काही झालं, की मग ते काय करायचं, ते नारळ काढून घ्यायचं. आपल्या लक्षात आलं, की हे खराब झालेलं आहे. ते काढून घ्यायचं. त्या कपड्यासह ते वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं. दुसरं नारळ बनवायचं. दुसऱ्या नारळावर मग एक नारळ खराब झाला असेल, तर एकाच नारळावर एक नारळ, एक हळद, मग असं एकच संरक्षण कवच जेवढं खराब झालं ना तेवढंच घ्यायचं आणि त्याच्यावर पुन्हा सेवा करायची, ती सेवा करायची आणि मग ते त्या ठिकाणी बांधून द्यायचं. एवढं आहे. पुन्हा सांगते, जर असं जर काही झालं, का खराब झालं, फुटलं, काही झालं, तर घाबरायचं नाही. समजून घ्यायचं आपलं संकट त्याच्यावर गेलं. त्याच्यामुळे आपण एवढं फक्त आपण सांगायचं, की "अरे बापरे! याच्यामुळे आपण वाचलो." याच्यामुळे आपण वाचलो. आपलं संरक्षण झालं, आपल्या परिवाराचं झालं, आपल्या घराचं झालं. याच्यामुळे आपलं संरक्षण झालं. तर हे फक्त म्हणजे समजून घ्यायचं, पण घाबरायचं नाही. एवढं आहे फक्त. तर असो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे कळालंय, की करणी बाधा असेल, कुठलीही बाधा असेल, करणी बाधा असेल, ब्लॅक मॅजिक असेल, जर आपल्याला कोणी करत असेल, तर त्यापासून आपल्या परिवाराचं, घराचं संरक्षणासाठी आपण हा उपाय नक्की करून अनुभव घ्या. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. असं एक राहिलं सांगायचं जाता जाता, की ही जी काळी हळद आहे ना, ही काळी हळद आपण आपल्या जवळ सुद्धा ठेवू शकतो, की ज्यांना हा प्रकारचं म्हणजे बाहेर गेल्यानंतर ज्यांना भीती आहे, की मला बाहेर पण माझं संरक्षण हवं आहे आणि मला खूप प्रकार होता, मग बाहेर गेल्यावर माझं पण संरक्षण हवं आहे. तर असं जर आपल्याला वाटत असेल, तर ही काळी हळद आपण आपल्या
खिशात ठेवू शकता किंवा आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. त्याच्याने आपल्या करणी बाधेपासून किंवा बाहेरील बाधेपासून सगळ्या बाधेपासून आपलं संरक्षण होईल. त्यानंतर अजून हळदीचे एक आहे, काळी हळदीने ना आपले ग्रहपीडा, जर आपल्याला कुठली 7.5 असेल, कुठल्या ग्रहाचे कुठलाही त्रास असेल, तर आपण ही जवळ ठेवू शकता सेवा करून. तर ती ठेवली तरी आपल्याला त्याचा फायदा होईल. आता ग्रह बाधेसाठी त्याची सेवा थोडी वेगळी आहे. त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याचा व्हिडिओ बनवेल. ग्रह बाधेसाठी कोणती सेवा करायची काळ्या हळदीवर. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.